ज्वारीच्या पाटेतील ज्वारी जसजशी कमी होत गेली तसतशी पिठाची राशी वाढत गेली. किती छान म्हटलं आहे. अजून अजून एक म्हण ना आई. गाणं संपलं. ज्वारी दळून झाली. जात्याला देवमल्लम्माने नमस्कार केला. सिद्धा ज्वारीचं पीठ गोल करत त्याच्याशी खेळत एक एक गोष्टी बोलत होता. आई, काय माझ्या बाळा, हात दुखतो आहे का? नाही आई. मग आज काय वेगवेगळं माझ्यावर आणि सापावर गाणं म्हटलंस तू? मग रोज तुम्हाला त्रास देतोस ना, म्हणून मी नवीन गाणं शिकून म्हटलं. सिद्ध गप्प बसला. पीठ पाटीच्या पोटात गेलं. तपस्विनी असलेली, कर्मयोगिनी असलेल्या आईच्या हृदयातून गानरूपात ते शब्द बाहेर पडले. दाराबाहेरून खट खट असा शब्द आला. कोण कोण आहे रे बाहेर? आई आणि मुलगा दोघंही समोरच्या दारात आले. स्वतःच्या समोर उभा राहिलेल्या सिद्धाला हाताने मागे पकडून देवमल्लम्माने पाहिले. योगेश्वर परमात्मा जंगम रूपाने आला काय असं वाटलं. डोळे अत्यंत तेजस्वी, धैर्याने उभे असलेले, पांडित्य सूचना देणारे व्यक्तित्व होते. परीक्षा करणारी दृष्टी होती. मध्यम वयाच्या जंगमाला पाहिले. जेवण करत असताना वाईट दृष्टीच्या लोकांना पाहिलं तर बाजूला ठेवतात, तसं स्वतःच्या हृदयाच्या तुकडाला लपवून ठेवू की काय असं वाटलं. छे, किती वाईट विचार माझे. जंगमदारात आल्यावर पाय धुवायला पाणी न देता आत या असं न म्हणता किती वाईट कल्पनेतच मी उभी राहिले. देवा, मला क्षमा कर असं म्हणत कट्ट्यावर असलेला तांबा त्यांच्या हातात देत, या स्वामीजी, हातपाय धुवून आत या असं त्यांना सांगितलं देवमल्लम्माने. पतीला वीरभद्रस्वामींना सांगण्यासाठी आत गेली. ती आतून बाहेर येईपर्यंत कुणाकडे न जाणारा सिद्ध त्यांच्या मांडीवर जाऊन बसला. गोड गोड गोष्टी करू लागला. स्वामीजी, आपण कुठून आलात? मी श्रीशैलवरून आलो बाळा. आई, मागे कधीतरी हे आले होते का आपल्याकडे? नाही बाळा, मी आत्ताच आलो आहे. मग मला कुठंतरी पाहिलं आहे असं वाटत आहे ना? कुठं पाहिलं बरं मी तुम्हाला? मागचं आठवत जंगम हसत म्हणाला. कुठं पाहिलं बाळा, आठवलं? कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय. गोकर्णमध्ये पाहिलं का? मी तिथे गेलोच नाही. रामेश्वरमध्ये पाहिलं का? नाही. काशीमध्ये पाहिलं का? नाही, मी तिथेही गेलोच नाही. जाऊ दे, त्याच्यासोबत बोलत बसलं तर झालं. मागच्या जन्मी कैलासामध्ये पाहिलं असेल. तिथे येऊन उभा राहत असलेल्या गुरुशांतप्पाने म्हटल्यावर ते घर हसण्याने भरून गेलं. त्या संतांच्या घरात गोष्टींनी त्या जंगमाला खूप बरं वाटलं. तो जंगम वीरभद्रस्वामींना पाहत, ह्या घरची कीर्ती ऐकून मी आलो. इथे नित्यनियमाने सत्संग चालतो, म्हणून साधू संतांना हे घर तपोवनासारखं आहे असं वीरभद्रस्वामींनी विनयाने सांगितलं. एवढ्या मोठ्या स्तुतीला मी पात्र नाही गुरुदेवा. अशी स्तुती करून करून मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका असं गुरुशांतप्पांनी हात जोडून मान झुकवून म्हटले. असं काही नाही गुरुशांतप्पा, हे आमचेच असं सांगितलं तर स्तुती निंदा दोन्ही एक समजणारे तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढल्यासारखं कसं होणार? स्वामी, आपण खूप दुरून आलात. हां, मी सोलापूरला गेलो होतो. सिद्धरामेश्वराची यात्रा संपवून येत आहे. बाबा, आपण श्रीशैलचे आहात असं म्हटलं. तिथे सिद्धरामाची रुद्रगमरी आहे का? कुतूहलाने सिद्धाने विचारलं. ओ, रुद्रगमरी आहे ना. गुरु पाहिल्यानंतर तो तेथून आत्मसमर्पण करून घेण्यासाठी गेला होता. हो, तेच. मला माहीत आहे बाबा. एकदा तरी पाहून यावं अशी इच्छा दाखवणार आशा मुखावर दिसली. का, तू गुरुला शोधायला तिथे जाणार आहेस का? परीक्षा करणारे डोळे अजूनच तीक्ष्ण झाले. ते डोळे पाहिलेले वीरभद्रस्वामी, गुरुशांतप्पा श्रीशैलच्या मल्लिकार्जुनाच्या समोर प्रकाशमान असलेले दोन नंदादीपाप्रमाणे भासले. नुसती रुद्रगमरी कशाला बाबा? पातळात जरी असलं
तरी मी शोधणार. सिद्धाच्या दृढ बोलण्याला वडिलांचं हृदय थरथर कापू लागलं. वीरभद्रस्वामींनी भविष्यातल्या गोष्टी जाणल्या. वा वा बाळा, ह्याच संतांना शोभण्यासारख्या गोष्टी. स्वयंपाकघरात असलेली देवमल्लम्मा पदर खोचत बाहेर आली. उठा, पाणी गरम झालंय, पूजा प्रसादाला वेळ होतोय. ते घर पूजा प्रसादाच्या कामात मग्न झालं. त्या रात्री सिद्ध आईच्या मांडीरूपी उशीवर डोके ठेवूनच झोपला. स्वतःच्या हृदयाच्या तुकड्याला थोपटून झोपवलं. हात स्वतःचं भान नसताना सिद्धाचं मुख, डोकं, बाहू, पाठ फिरवत होती. कारण नसताना डोळे भरून आले. अतिहुशार असलेली मुलं लवकर मरतात असे कुठंतरी ऐकलं होतं. ते शब्द तिला आठवून एकदम हादरल्यासारखे झाले. देवा, माझ्या मुलाला दीर्घायुष्य दे, रक्षण कर, अशी देवाला प्रार्थना केली. डोळे मिटून झोपले तरी झोप येत नव्हती. नेहमीप्रमाणे त्या कोपऱ्यात प्रकाश फिरत होता. सिद्धाचा जन्म झाल्यापासून तो नित्याचाच अनुभव होता. प्रेमाचा मुलगा कुशीत असून हृदयात कळवळ. मिटलेले डोळे उघडल्यावर त्या कोपऱ्यात भरलेला प्रकाश प्रवाहाने बाहेर जाऊन सर्वत्र पसरल्यासारखा झाला. स्वतःच्या हृदयात मात्र एक प्रकाशी कळवळ. स्वतःच्या घरात अंधार. कधीही नसलेला भ्रम आता का, असा विचार करत डोकं खाजवून घेतले. बुद्धीतला विचार स्वतःची चूक सुधारून झोपेत जात होती. हृदयाला झोपच लागली नाही. रोजच्याप्रमाणे चांदण्या आकाशात पसरल्या. कोंबडे आरवले. दूरच्या देवळातून घंटेचा आवाज ऐकू येत होता. पूजेच्या वेळेला देवमल्लम्मा झोपेतून उठली. सिद्धही उठला. अजून थोडा वेळ झोप बाळा. नको आई, आता उठलो आहे. रोजचे काम चालू झाले. हात काम करत होते, मन तिथे नव्हते. कुठे तरी जाऊन येत होते. न सांगण्यासारखी कळवळ, कारण नसलेली तळमळ. रोजच्याप्रमाणे गाणं गाऊन तिचे मन गुणगुणले. तिच्या अंतराची प्रार्थना गाण्याच्या रूपात येत होती. पुन्हा शिवाला आठवलं. निद्रा नसलेले डोळे जळजळत होते. त्यातून अश्रू पडू लागले. वीरभद्रस्वामी गुरुशांतप्पाची पूजा संपली. प्रवचनाला गुरुशांतप्पा तयारी करत असताना हळूहळू लोक येत होते. कपिला गाईचं दूध गरम करून तांब्यात ठेवून गुळाचा एक खडा घेऊन सिद्धाची वाट पाहत होत्या. तेवढ्यात मोठा मुलगा महादेव वीरभद्र ओरडताना ऐकून घाबरून लगेच बाहेर आली. देवघरात तिची दृष्टी गेली. तिचे डोळे गोलगोल फिरले. तोंडातून शब्दच फुटेना. मोठा घटसर्प ध्यानमग्न असलेल्या सिद्धाला गुंडाळून त्याच्या डोक्यावर फणा काढून जीभ आत बाहेर करत डोळे मोठे करून टकमक पाहत होता. या जिवंत वारुळावर राहून फुसफुस असा फुसकार करत होता. अय्यो शिवा! देवमल्लम्मा मूर्छित झाली. नक्षत्र जमिनीवर पडल्यासारखे पडली. सिद्धही खाली पडला. वीरभद्रस्वामी गुरुशांतप्पा धावत आले. देवमल्लम्माचे मुलाला साप चावला म्हणतात. गुरुशांतप्पाच्या मुलाला साप चावला म्हणतात. मुलगा मेला असे म्हणतात. लोक गोळा झाले. गावातील लोक गोळा झाले. साप त्याचं काम आटपून त्या गोंधळात केव्हा निघून गेला, उंदराच्या बिळात निघून गेला की काय असं माहीत झालं नाही. दिसलाच नाही. मेलेल्या मुलाचं हे दृश्य पाहून सिंह असलेल्या गुरुशांतप्पाचं हृदय थरथर कापू लागलं. वीरभद्रस्वामींनी असा भयानक प्रसंगही मनातच संतुलन ढळू दिलं नाही. मूर्छित झालेल्या देवमल्लम्माला पाहिले, उपचार केले. सिद्धाला पाहिलं. सर्प चावलेलं स्पष्ट झालं होतं. तोंडातून फेस येत होता. सोन्याचा सोनेरी रंग हिरवा झाला होता. देवमल्लम्मा उठून बसली. शवाप्रमाणे पडलेल्या शिवशिशूवर पडून लोळू लागली. माथा पिटून घेऊ लागली. छाती पिटून घेऊ लागली. अरे देवा, हे काय केलं? पहिलेच माझ्या तोंडातून म्हणवून घेतलं ना. कालपासूनच काहीतरी विपरीत होईल असं सारखं वाटत होतं. ते खरंच झालं. सिद्धा, माझ्या मुला, माझे डोळे हे काय पाहत आहेत?
बाळाचं मरण पाहणाऱ्या डोळ्यांनी किती जन्माचं पाप केलं असेल. अरे रे, जन्म दिलेलं हे पोट जळजळत आहे. माझं रत्न मरणाच्या तोंडाचं घास झालं. हे मृत्यू, तुझ्या पोटाची भूक मी भागवीत होते ना, मलाच खाऊन समाधानी हो. बाजूला असलेल्या खांबाला डोकं पडून पुन्हा मूर्छित झाली. गुरुशांतप्पाच्या डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखं होऊन तसाच उभा राहिला. जमलेल्या बायका देवमल्लम्माला घट्ट पकडून तोंडावर पाणी टाकलं. महादेव वीरभद्र यांचा त्रास तर न सांगायलाच नको. गावकरी रडू लागले. माणसं मुकी होऊन पाहत होती. ते घरच एक मोठा आवाज करून रडत होतं असा भास होता. देवमल्लम्मा मूर्छेतून जागी झाली. दुःख भरून आलं होतं. बाळा, मला कालच वाटलं काही अनिष्ट करणार. माझा मुलगा दीर्घायुष्य व्हावा असं मागणं मागितलं. अरे रे, माझी प्रार्थना, माझ्यात तशी शक्ती असती तर माझ्या बाळावर ही परिस्थिती का आली असती. पुन्हा पुन्हा देवमल्लम्मा रडत असलेली पाहून वीरभद्रस्वामी तिच्याजवळ बसून तिच्या पाठीवरून हात फिरवीत, मुली, समाधानी हो. असंच रडलं तर मेलेला मुलगा जिवंत होतो का? प्रारब्धात असलेलं कोणी चुकवू शकत नाही. शिवाची आज्ञा झाल्यावर कोणताही सर्प काहीही करत नाही. शिवाची आज्ञा झाली, सिद्ध गेला. नाही, माझा सिद्ध गेला नाही. गुरुच्या पायावर डोकं ठेवून रडली. मला सोडून थोडंही राहत नव्हता. माझा बाळ गेला नाही. माझा आत्मा मला सांगत आहे, माझा मुलगा मेला नाही. असं खुळ्यासारखं होऊन आर्ततेने रडून तिचा स्वर गगनाला भिडला. सोन्यासारखा मुलगा असं व्हायला नको होतं. नाही, परवाच त्यांची म्हैस मेली होती. देवमल्लम्मा रडत होती तेव्हा स्वतःच येऊन तिचे डोळे पुसून म्हशीला काय काय केलं आणि म्हैस उभी राहिली आणि जिवंत केली. असं करणारा असा कसा मेला? होय, परवा तूच पाहिलं ना. माझा देवदत्त तळ्यात पडल्यावर कसले कसले लोक भिवून तिथे उभे होते. अशावेळी हा लहान मुलगा तळ्यात जाऊन त्याने देवदत्ताला काठावर आणलं ना. ह्या माझ्या बापानी सगळ्यांना सहाय्य करणारा. असं जमलेल्या बायका सिद्धाचं गुणगान करत रडत होत्या. देवमल्लम्माने सिद्धाला मांडीवर घेतलं, हात जोडले, डोळे मिटले. डोक्यावरचा पदर खाली पडला होता तरी त्याची तिला शुद्ध रवती. ह्या लोकांची पर्वा न करता महादेवाला शरण गेली. भक्तीच्या एकाग्रतेच्या टोकावर गेली. हे शिवा, मी पतिव्रता असेल तर, गुरुसेवेत थोडीही चूक केली नसेल तर, जंगम दासोहात काही चूक केली नसेल तर, दुसऱ्याला दुःख दिलं नसेल तर, तुझ्या पायावर अचल निष्ठा माझी आहे तर, माझं बाळ जिवंत राहील. माझं बाळ उठून बसेल. शिवा, आज माझ्या शक्तीची परीक्षा घेतोस का? तुला जर मी सत्य शरण आले असेल तर माझा मुलगा जिवंत राहील. तुझ्या पायी माझी भक्ती, विश्वास खोटी होऊ देऊ नको. सर्व लोक श्वास रोखून ऐकत होते. डोळ्याच्या पापण्यानं हलवता पाहत होते. ही चंडी की चामुंडी, ही काळी की रुद्राणी. देवमल्लम्माच्या रुद्र प्रार्थनेला पाहून सर्वजण स्तब्ध झाले होते. कीर्तन कथा यात पाहिलेलं सत्यवान सावित्रीची गोष्ट पाहिल्या होत्या, पण आता खरोखरच या रूपात कलियुगात आपल्या डोळ्यासमोर दिसत असलेलं दृश्य भान हरपून सर्वजण पाहत होते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. देवमल्लम्माच्या गंभीर कंठातून पंचाक्षरी मंत्र येत होता. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. संकल्पशक्ती बाहेर पडणारा मंत्र उभे असलेल्यांच्या हृदयात कंपन करून सगळ्यांच्या कंठातून, हजार मुखातून 1000 वेळा निघाला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. कोटी विजेच्या स्वरूपासारखा ह्या मंत्रांनी गावाला स्पंदन केले. गावच काय, पण कैलासात असलेला शंकर हे स्फुरण अनुभवत असेल. काल सकाळी आलेला तो जंगम प्रसाद संपवून बाजूच्या गावात जाऊन येतो असं सांगून गेला होता. त्याचं सामान इथंच होतं. तो आला. काल हसत असलेलं हे घर आज दुःखाने हळहळत असलेलं दिसलं. लोकांना बाजूला सरकवत, ढकलत, तुडवत देवघरात आला. त्या जंगमाने डोळे मिटून बसलेल्या देवमल्लम्माच्या डोक्यावर हात ठेवला. थोडा वेळ गेला. देवमल्लम्मा शांत झाली. डोळे उघडले. डोके वर करून पाहिलं तर तोच जंगम. त्याचं तेजस्वी मुख पाहताच अभयदान दिल्यासारखं वाटलं.
मंत्राने गुंजलेलं घर मौन झालं. देवमल्लम्मा साप चावून किती वेळ झाला? 1 तास झाला असेल. गुरु शांतप्पाने उत्तर दिले. स्वामी, काल तुम्ही जात असताना मी पण येतो असं म्हणाला होता सिद्ध. परंतु मी नको म्हटलं. पाठवलं असतं तर बरं झालं असतं, मेलं नसतं. देवमल्लम्मा दुःखाने भरलेल्या कंठाने म्हणाली. आम्ही म्हटल्यासारखं सगळं होतं का आई? सगळी शिवाची इच्छा नाही का? सिद्धाचा उजवा हात दे. जंगम मुलाची हस्तरेखा पाहून असा हात मी आत्तापर्यंत पाहिला नाही. अशी शिवयोग संपत्ती, असा राजयोग, लोकपूज्य होणारी योग्यता, हे सगळं आता मातीत जाणार ना, असं तिथे असलेली एक म्हातारी रडत म्हणाली.